पद्धतीनं तुम्ही इथे आलात, महिलांना सकाळपासूनच खरं तर अशा प्रकारे पकडून गाडीमध्ये भरलं. काय मिळणार आहे? सरकार मारतंय कुणाला? सरकार काही सॉरी मराठी माणूस काही त्रास देतोय? आपले विचार आणि एकता मांडायला आलाय आणि ह्या प्रकारे जर अशी मुस्कटदाबी केली जाते, असा दबाव तंत्र वापरलं जातं. अतिशय. काही बांधव सुद्धा मोठ्या संख्येने इथे आहेत. काही मुस्लिम बांधव आम्हाला भेटले. मी परत सांगते, मराठी अस्मिता ही धर्म, पंथ आणि राजकारणाच्या पलीकडे आहे. कोणी इकडे धर्म पहिले विचारात घेत. मॅडम मराठी इथे काही स्थानिक सुद्धा आम्हाला भेटले. त्यांचंही म्हणणं आहे की अशा प्रकारे हे चुकीचं आहे, मराठी माणसाला थांबवलं जाते. हो हो, नक्कीच चुकीचं आहे. काय किती बोलणार मी? तुम्ही भावूक झाला, तुमच्या डोळ्यामध्ये आम्हाला अश्रू पाहायला मिळतात. डेफिनेटली महाराष्ट्राच्या माझ्या भूमीवर, ज्या भूमीवर मला एवढा म्हणजे विश्वास आहे, माझा मोठा अभिमान आहे, त्या ठिकाणी मला माझ्यासोबत असं केलं. मराठी अस्मिता के लिए हम हमेशा झगड़ते रहेंगे और जो अन्याय हम कर रहे हैं उसके खिलाफ हमारी लड़ाई हमेशा जारी रहेगी. तुम्ही कुठे राहतात? शबाना फोन तर इथे आपण बघितलं तर एका पाठोपाठ एक सगळ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जाते. इथे मराठीसाठी आम्ही एकजूट झालोय. धर्म पंथ न बघता त्या पलीकडे हा मोर्चा आहे. मराठी मातीत जर मराठीवरती जर अन्याय होत असेल तर हा अन्याय सहन केला जाणार नाही. ही प्रत्येकाची भूमिका आणि प्रतिक्रिया आपल्याला शांती चौक परिसरामध्ये पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तो म्हणजे की तर मराठी अस्मिता ही धर्म पंथ जातीच्या पलीकडे आहे अशी सतत प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली. तर महाराष्ट्राच्या भूमीवर असं होतं याच्यावर विश्वास बसत नाहीये. महाराष्ट्राच्या भूमीवर आमचा विश्वास आहे आणि तिथे आपल्यासोबत असं घडत असल्याची प्रतिक्रिया तिथल्या स्थानिकांनी दिली आहे. तर एकंदरीतच आज मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये सकाळपासून जी आंदोलनाची हात दिली होती, सामान्य मराठी माणूस सुद्धा यामध्ये सहभागी झालेला आहे. मनसेने जरी या मोर्चाचं आयोजन केलेलं असलं तरी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत तिथला मराठी माणूस सुद्धा या आंदोलनाला आज प्रतिसाद देताना पाहायला आपल्याला मिळतोय. सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन सुरू झालेलं आहे. काही वेळापूर्वी आपण पोलिसांची सुद्धा यामध्ये प्रतिक्रिया पाहिली आणि व्यापाऱ्यांनी, गुजराती व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चाला सुद्धा परवानगी नसताना हा मोर्चा निघालेला होता आणि यावर सुद्धा आक्षेप घेत आणखी राजकारण तापते असे दिसतं आहे. तर एकंदरीत या मोर्चामधून अनेकांना आता मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे. जमावबंदीचा आदेश मीरा भाईंदरमध्ये लागू आहे, त्यामुळे 5 जणांपेक्षा अधिक लोक एकत्रित येऊ शकत नाहीत असे आदेश असताना जवळपास शेकडोच्या संख्येने या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सामान्य मराठी माणूस या भागातला एकवटलेला आहे. मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी हे सगळेजण एकवटलेले आहेत आणि आपण पाहतो यामध्ये महिलांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोर्चाला आमच्या परवानगी का नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय आणि अगदी उच्च शिक्षित महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात. काही वेळापूर्वी आपण एका मुस्लिम धर्मियांच्या महिलेची प्रतिक्रिया पाहिली आणि मराठी अस्मिता ही सगळ्यात मोठी आहे, धर्मजात पंथाच्या पलीकडे ही मराठीची अस्मिता असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. अत्यंत आक्रमकतेनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले हे मराठी बांधव दिसत आहेत आणि मराठीची गळचेपी होतीये, मराठी अस्मितेची कुठेतरी गळचेपी होतीये. या मुद्द्यावरून हे आंदोलन छेडण्यात आलेलं.